नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त, खूप छान. तुम्ही कसे आहात? एकदम छान, मस्त, स्वस्त, मस्त, जबरदस्त. चला कॅमेरे ऑन करा पटापट. पटापट कॅमेरे ऑन करायचे आहे, तेव्हा सुरुवात होणार आहे क्लासला. आणि आज ज्यांचे कॅमेरे बंद राहतील मी त्यांना इथून रिमूव्ह करणार आहे. ज्यांना खरंच सिरियसली शिकायचं असेल त्यांनीच क्लासमध्ये थांबायचं आहे. चला पटापट कॅमेरे ऑन करा. मी एकेकाला तर रिमूव्ह करायला सुरुवात करते आहे. पटापट कॅमेरे ऑन करा. मी इकडून क्लासमधून रिमूव्ह करून टाकणार आहे ज्यांचे कॅमेरे बंद असतील त्यांना. कारण बघा हा एनर्जीचा क्लास आहे. जर तुमचे कॅमेरे बंद राहतील तर तुम्हाला एनर्जी मी कुठून देणार आहे? ओके, चला. आज आपल्याला बघायचं आहे, आजपासून आपल्या रेकीच्या क्लासला सुरुवात होते आहे. आज आपण बघणार आहोत रेकी लेवल 1. आजपासून आपली सुरुवात होणार आहे. सर्वांना माझा आवाज ओके आहे तर थंब दाखवायचा आहे. सर्वांचे माईक मी आता म्यूट करते आहे, कोणीही माईक ऑन करू नका. ओके, बघा. आता आपल्याला बघायचं आहे रेकी लेवल 1 मध्ये आपण काय सिलेबस बघणार आहोत. रेकीचा आपल्याला काय सिलेबस बघायचा आहे येत्या 5 दिवसामध्ये. अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड, व्हॉट इज रेकी, रेकीचे बेनिफिट, व्हॉट इज रेकीचा इतिहास, हिस्ट्री ऑफ रेकी, रेकीचे 5 तत्व, प्रिन्सिपल ऑफ रेकी. रेकी एक उपचारक पद्धत आहे. रेकीची हिलिंग आपण बघणार आहोत. दिव्य ऊर्जेचे एनर्जी ऍक्टिव्हेशन आपण बघणार आहोत. 7 चक्र ऍक्टिव्हेशन आपण बघणार आहोत. व्हॉट इज औरा, औरा क्लिनिंग, चार्जिंग आपण बघणार आहोत. अन्न पाणी चार्ज करायचं आपण बघणार आहोत. ची बॉल, एनर्जी बॉल बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं आहे ते आहे अटुनमेंट. बघा, तुम्ही हा सर्व सिलेबसचा अभ्यास केला, पण तुम्ही शक्तिपात, अटुनमेंट आणि दीक्षाविधी हे तिघ एकच शब्द आहे. तर हे जर तुम्ही घेतलंच नाही तर याचा तुम्हाला काहीच उपयोग नाहीये. जोपर्यंत तुम्ही शक्तिपात घेत नाही तोपर्यंत रेकी तुमच्या बरोबर वर्क करणार नाही. आणि रेकीचा शक्तिपात घेण्यासाठी तुम्हाला प्रॉपर एक गुरुच पाहिजे. तो युट्यूब वगैरे इकडे कुठलेही व्हिडिओ बघून तुमचा शक्तिपात हा होत नसतो. त्याच्यानंतर रेकीच्या लेवल्स किती आहेत ते आपण बघणार आहोत. रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, रेकी लेवल 3. रेकी लेवल 1 जी आहे ती इथे तुमचा कम्प्लीट कोर्स मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. आणि रेकी लेवल 4 त्याला मास्टर लेवल म्हणतात. नंतर त्याच्यानंतर 5th लेवल आहे ती आहे ग्रँड मास्टर, प्राइम मास्टर. ओके, आज आपल्याला बघायचा आहे रेकीचा जो सगळ्यात पहिला टॉपिक आहे तो आहे आपलं सबकॉन्शियस माइंड. आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन कसं करायचं आहे त्यातलं सर्वात पहिलं आहे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. तर आपल्याला अफर्मेशन मध्ये बघायचं आहे तर अशी येल्लो कलरची नोटबुक आपल्याला बनवायची आहे. डार्क येल्लो कलर, तुम्हाला ज्याही येल्लो कलरच्या शेडमध्ये पेपर मिळणार आहे ते चालणार आहे. जितके डार्क मिळतील तेवढे चांगले आहे. या पद्धतीने आपल्याला येल्लो कलरची नोटबुक बनवायची आहे. आणि रेड कलरची इंक असलेला पेन आपल्याला लागणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, येल्लो कलरच्या नोटबुक मध्ये आपल्याला जे हवं आहे ती अफर्मेशन आपल्याला त्याच्यामध्ये लिहायची आहे. ओके, ही अफर्मेशन किती दिवस लिहायची आहे? 21 दिवस लिहायची आहे आणि एका दिवसाला 11 वेळा लिहायची आहे. 21 दिवस लिहायची आणि एका दिवसाला 11 वेळा आपल्याला ती अफर्मेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर अफर्मेशन साठी आपण आपल्या मोबाईलचाही वापर करणार आहोत. आपल्या मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये आपली जी अफर्मेशन आहे ती लिहायची आहे. आपली जी अफर्मेशन आहे ती लिहायची आहे आणि त्याला रोज रात्री झोपताना
आणि सकाळी झोपेतून उठल्यावर एकदा ऐकायचं आहे. ओके. याच्यामुळे काय होतं, आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे त्याला समजतं का यांना काय हवं आहे. बघा, आपल्या आतापर्यंत आपण काय करतो आहे, आपण कुठे बाहेर चाललो आहे आणि कोणी विचारलं कसे आहात, ठीक आहे, बरं चाललं आहे, पाय दुखतात म्हणून वॉकिंगला निघालेलो आहे, हे वातावरण राहिलं पावसाचं का गुडघे दुखतात, टाचा दुखता, लगेच आपला पाढा सुरू होऊन जातो. मग आपल्याला हे हवं आहे का? आपण कालच बघितलं का शब्दांना किती पॉवर आहे, शब्द ही ब्रह्मांड आहे. मग आपले जे शब्द आहेत ते आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला बोलायचं आहे. जसं का बघा, आपले मुलं अभ्यास करत नसतील, मग आपण तेच, कोणी आलं कोणी विचारलंच फक्त का मुलं कशी अभ्यास करताय, कसं चाललं आहे, लगेच सुरू पडतो आपण. खूप मोबाईलचा हे करतो, मोबाईलच खेळत राहतो, अभ्यास करायला नको. बाकी अभ्यासात खूप हुशार आहे पण लक्ष देत नाही अभ्यासाकडे, खूप चंचल स्वभावाचा आहे. या टाईप आपले लगेच चुकीचे जे अफर्मेशन आहे ते आपण बोलायला सुरुवात करतो. मग आपल्याला ते हवं आहे का? जे आपल्याला हवं आहे लाईफमध्ये तेच आपल्याला बोलायचं. आता एखाद्या व्यक्तीवर खूप कर्ज झालेलं आहे समजा, मग त्या व्यक्तीने असं बोलायचं आहे का माझं कर्ज लवकर कमी होऊन जाऊ दे, माझं या कर्जातून लवकर सुटका होऊन जाऊ दे? तर नाही. तिथे आपल्याला कर्ज हा जो शब्द आहे हा निगेटिव्ह शब्द आहे. तिथे आपल्याला काय बोलायचं आहे? मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे. मी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे, अशी छोटी आणि प्रॉपर अफर्मेशन आपल्याला तिथे लिहायची आहे. एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल तर मग तिच्यासाठी आपण काय अफर्मेशन घेणार आहोत? की हिचा हाय बीपी कमी होऊन जाऊ दे, तिचं बीपी नॉर्मल होऊन जाऊ दे, डायबिटीस चांगला होऊन जाऊ दे, असं नाही बोलायचंय आपल्याला. बीपी, डायबिटीस हे निगेटिव्ह शब्द आहे. आपल्याला तिथे काय बोलायचं आहे? मी शलाका मी शलाका आरोग्य संपन्न झालेली आहे. मी शलाका मला आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. मी शलाका स्वस्त मस्त जबरदस्त आहे. जे आपल्याला हवं आहे ते लिहायचं आहे, ते आपल्याला तिथे रेकॉर्डिंग करायचं आहे. एक अफर्मेशन आपल्याला 3 वेळा आपल्या आवाजामध्ये बोलून मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करायची, रात्री झोपताना ऐकायचं आणि सकाळी झोपेतून उठल्यावर एकदा आपल्याला ऐकायचं आहे. आता ह्या ज्या अफर्मेशन आहे, तुम्ही म्हणाल मॅडम आमचे शब्द बरोबर आहे का चुकतं आहे, हे कसं कळेल अफर्मेशन मध्ये? तर बघा, तुम्हाला मी एक युट्यूबचा व्हिडिओ टाकणार आहे, माझा बनवलेला आहे, स्वतः माझ्या आवाजात आहे. त्याच्यामध्ये मी सर्व अफर्मेशन रेकॉर्ड केलेले आहे. का जसं लग्न होण्यासाठी, उत्तम संतती होण्यासाठी, मनासारखा जॉब मिळण्यासाठी, आणि हे सगळं आहे एक छान हॅपी हॅपी फॅमिलीसाठी. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर त्याच्यात अफर्मेशन आहेत. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आज पाठवून देणार आहे, तो तुम्ही ऐका. त्याच्यात तुम्हाला जी तुमच्यासाठी योग्य वाटत असेल ती अफर्मेशन तुम्ही घ्यायची आहे. आता याच्या पुढचं आहे ते आहे व्हिज्युअलायझेशन. त्याच्या पुढचं जे आहे ते आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन मध्ये बघा, शिवाजी महाराजांची जी आई होती तर त्यांना कोणत्या नावाने आवाज देत होते लहान होते तेव्हा? शिवाजी महाराज लहान होते तेव्हा त्यांच्या आई त्यांना कोणत्या नावाने आवाज देत होत्या? कोण सांगेल? हा सांगा, रमण सर सांगा. माईक ऑन नाहीये. येस, मी सगळ्यांचे म्यूट करून ठेवलेले आहेत. एकच मिनिट. बोला आता. राजे. येस. राजे. येस. राजे म्हणायचे मॅडम. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांना त्यांच्या आई लहानपणापासून राजे म्हणत होते. आणि त्यांनी त्यांच्या जे सबकॉन्शियस माइंड होतं त्याच्यामध्ये त्यांनी फिक्स केलं होतं त्यांच्या आईने का हे आपले राजे बनणार आहे, आपला मुलगा पुढे राजा बनणार आहे. ओके. आणि त्यामुळेच आपल्याला इतके आपल्या पराक्रमी आणि पराक्रमी राजे आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहे शिवाजी महाराजांसारखे.
ओके. मग आणि आपण काय करतो आहे आपल्या मुलांसाठी, काय अफर्मेशन देतो आहे सांगा बरं. आपल्या मुलांची नावं सुद्धा आपण प्रॉपर घेत नाही हो. गुड्डी, चिंटू, पुंटू, मुन्नी, पिल्लू यासारख्या नावांनी आपण त्यांना आवाज देत राहतो. मग काय ती आपली अफर्मेशन त्यांच्यासाठी राहणार आहे सांगा बरं. राहणार आहे का? म्हणून आजपासून आपल्याला आपल्या मुलांना त्यांच्या प्रॉपर नावाने आवाज द्यायचा आहे. आपण काय करतो, युट्यूब वरून खूप छान छान नावं शोधून काढतो. जसं अद्विक आहे आणि त्याला नंतर लगेच आदू 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 करायला लागून जातो. त्याचं जे नाव आहे सुंदर अगदी शोधून काढलेलं आहे, पण त्याचा लगेच शॉर्टकट करायला जातो. तर आपल्याला ते करायचं नाहीये. ओके. आणि त्याच्या पुढचं जे आहे ते आहे मेडिटेशन. ते आपण लास्टला हा टॉपिक घेणार आहोत मेडिटेशनचा. आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज रेकी. आज थोडासा थेरॉटिकल पार्ट आहे, पण तुम्ही रेकी बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती व्हायला हवी. ओके. एक आपण व्हिज्युअलायझेशनचं मेडिटेशन घेऊया, छोटस एक 5 मिनिटाचं आहे. ओके. सर्वांनी रेडी व्हायचं आहे त्याच्यासाठी. मेडिटेशनसाठी सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. ज्यांचे कॅमेरे ऑन असतील त्यांनाच या मेडिटेशनचा आणि पूर्ण क्लासचा अनुभव येणार आहे. बाकीच्यांची जबाबदारी माझी नाहीये, मी आधीच सांगते आहे. जेव्हा तुमचं अटुनमेंट पण होणार आहे आणि तुम्हाला त्याच्यात एनर्जी जाणवणार नाही, मग तेव्हा मला बोलू नका मॅडम आम्हाला एनर्जी जाणवली नाही, कारण तुमचे जर कॅमेरेच बंद आहे तर तुम्हाला एनर्जी येणार कुठून आहे. ज्यांचे कॅमेरे ऑन असतील त्यांची पूर्ण जबाबदारी माझी राहणार आहे का ह्या 6 दिवसात त्यांच्या लाईफमध्ये पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. त्यांना पूर्ण एक एक दिवसाची एनर्जी जाणवणार आहे, ही पूर्ण जबाबदारी माझी राहणार आहे. पण ज्यांचे बंद आहे मी त्यांना काहीच करू शकत नाही, कारण मी भरपूर वेळा सांगते कॅमेरे ऑन करा ऑन करा, पण तुम्ही ऐकणार नसाल तर मी काय करणार आहे तिथे. शेवटी माझ्या हातात नाहीये सगळ्या गोष्टी. पण ज्यांचे ऑन आहे त्यांचा अगदी प्रॉपर क्लास होणार आहे. ओके. चला, आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे. सर्वांनी तयार व्हा. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचे फूल आहे, अगदी तुमच्या आवडीचे, तुमच्या आवडीच्या आकाराचे. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल, अगदी तुमच्या आवडीच्या रंगाचे, आवडीच्या आकाराचे. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं स्वरूपात असेल. त्या फुलाकडे बघून खूप प्रसन्न वाटते आहे, कारण ते फूल आपल्याला पहिल्यांदा कोणीतरी आपल्या प्रेमाने हातात ठेवलेलं आहे. एक सुंदर फूल तुमच्या हातात आहे, तुमच्या आवडीच्या रंगाचं, तुमच्या आवडीच्या आकाराचं. त्या फुलाला हळूवार नाकाजवळ न्यायचं आहे, चेहऱ्याजवळ आणायचे आहे आणि त्या फुलाचा सुगंध अनुभवायचा आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. हा सुगंध आणि त्याचा आकार आपल्याला खूप प्रसन्नता देत आहे. एक स्माइल आणा त्या चेहऱ्यावर. एक दिव्य स्माइल आणायची आहे. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे चेहऱ्यावर. या फुलामुळे खूप प्रसन्नता आली आहे चेहऱ्यावर. स्माइल, एक सुंदर स्माइल.
स्माइल. एक सुंदर स्माइल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सर्वांनी दोन्ही हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. सर्वांनी दोन्ही हात रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स. रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. कसं वाटतंय? कोणाला फुलाचा अनुभव आला? हँड राईज करा. मध्येच कोणीच बोलायचं नाहीये. ज्यांना अनुभव आला असेल त्यांनी हँड राईज करा. बघा इथे ना इमोजीचे हँड असतात खाली दिलेले. तुम्ही हँड रेज केले तर मी तुम्हाला चान्स देणार आहे. अक्षय सर बोला. माईक ऑन करा. तोपर्यंत पूजा मॅडम तुम्ही बोला. मॅम हॅलो. जेव्हा आपण हे स्मेल घेत होतो रोजेसची तेव्हा ऍक्च्युली असं वाटलं की स्मेल येते म्हणून. येस. हातात फूल असल्यासारखं वाटलं तुम्हाला. हो हो येस. व्हेरी गुड. प्रियंका मॅडम बोला. हा मॅडम, सगळं झाल्यानंतर शेवटी असं वाटलं की रोज रेड कलरचं रोजच हातात आहे. येस. अरे डोळ्यावर फिरवल्यानंतर पण असं वाटलं हातात फुलच आहे. येस. अक्षय सर तुमचं माईक ऑन करा. अक्षय सर. अक्षय नवाले. ओके ठीक आहे. ओके. सर्वांना छान अनुभव आलेला आहे. तर हे व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. ऍक्च्युअल मध्ये होतं का बरं आपल्या हातामध्ये फुल? खरं नाही, पण ते आपण व्हिज्युअलाइज केलं आपल्या डोळ्यासमोर. त्याचा कलर, त्याचा सुगंध सर्व आपण अनुभव केला. तर याच पद्धतीने आपल्याला अनुभव करायचा आहे का आपण जिथे जॉबच्या इथे आहोत, आणि तिथे आपल्या मनासारखा ज्या कंपनीमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला जॉब हवा आहे त्या ऑफिसमध्ये आपण बसलेलो आहोत. त्या चेअरवर बसून आपण आनंदाने काम करतो आहोत तिथे. हे आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. जे पण आपल्याला हवं आहे लाईफमध्ये ते आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. ओके. चला मी स्क्रीन शेअर करते आहे. सर्वांनी आपले माईक म्यूट ठेवायचे आहे. बघा आपण रेकी साधक होतो आहोत. आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होता कामा नये. याचा तिसरा पार्ट आहे तो आहे मेडिटेशन. हे आपण लास्टला बघणार आहोत. ओके. आता आपण बघणार आहोत व्हॉट इज रेकी. रेकी म्हणजे विश्वव्यापी जीवनशक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे रेकी. रेकी रेकी ही जी एनर्जी, रेकी ही जी आहे, रेकी ही जापनीज थेरपी आहे. असेल का हो ही खरंच जापनीज थेरपी? बघा आपल्याकडे श्रीकृष्ण भगवान जेव्हा एक कुब्जा नावाची दासी होती, तिच्या पाठीवरून त्यांनी हात फिरवला होता. तिला कुबड आलेलं होतं तर ते लगेच निघून गेलेलं होतं. मग श्रीकृष्ण भगवानांनी जो तिला हात लावलेला होता, जो स्पर्श केलेला होता, तो कोणता होता? रेकी लेवल 1 ही स्पर्श चिकित्सा आहे. ओके. तर ती त्यांची स्पर्श चिकित्सा त्यांनी तिथे केलेली होती. त्याच्यानंतर प्रभू श्री रामचंद्र ज्या वेळेला वनवासात होते त्यावेळेला त्यांनी एक शिला, एक दगड होता मोठा, त्याला स्पर्श केला होता आणि अहिल्या देवी त्याच्यातून आल्या होत्या, प्रगट झाल्या होत्या. आठवतंय का? हे सगळ्यांना कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का? येस. तर मग ते सुद्धा स्पर्श चिकित्सा होती. ही सर्व रेकीची स्पर्श चिकित्सा होती. मग रेकी ही ऍक्च्युली आपल्या भारतीय आहे, पण आपल्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मग जपानीज लोक ते शिकले आणि आता आपण परत त्यांच्याकडनं ते शिकतो आहे. ओके. येस. आपल्या भारतामध्ये तनराईज युनिव्हर्सिटी आहे, तिथे रेकी एन MSc हे देखील सुरू झालेलं आहे. भारतात कवी कुलगुरू योग आणि नॅचरोथेरपी मध्ये सुद्धा रेकी हा सब्जेक्ट शिकवला जातो आहे. बाहेरच्या देशांमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये,
रेकी हा एक सब्जेक्ट गेस्ट लेक्चर म्हणून घेतला जातो. सुहास सर, तुमचा माईक म्यूट करा. बघा, बाहेरच्या देशांमध्ये काय करतात, ज्या वेळेला पेशंटची सर्जरी करायची असेल तर या पद्धतीने डॉक्टर लोक आधी तिथे पेशंटला हिलिंग करत राहतात, रेकीची एनर्जी देत राहतात. आणि जर पेशंटची कंडिशन जास्त क्रिटिकल असेल तर त्यावेळेला ग्रुपने प्रेयर केली जाते रेकीची. तिथे तिथे हिलिंग दिलं जातं बाहेरच्या देशांमध्ये सर्जरीच्या आधी. ओके, आता आपण बघणार आहोत व्हॉट इज रेकी. हे डॉक्टर मिका उसई आहे, रेड कलरच्या ड्रेस मधले. रेकीचे फाउंडर आहेत. हे कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांच्याकडे त्यांचा एक स्टुडंट आला आणि तो त्यांना एक दिवस बोलला का, म्हणे सर असं काही आहे का का बिना औषध गोळ्या घेता, बिना मेडिसिन घेता आपण चांगले होऊ शकतो, बरे होऊ शकतो. त्यावेळेला डॉक्टर मिका उसई खरंच विचार करायला लागले का खरंच असं काही असू शकतं का. मग त्यांनी खूप विचार केला पण त्यांना त्याचं उत्तर भेटत नव्हतं. त्यावेळेला ते त्यांच्या गुरूंकडे गेले. त्यांच्या गुरूंना त्यांनी हाच प्रश्न विचारला. त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं का तुम्ही एखाद्या पर्वतावर जा म्हणे, 21 दिवस अन्न पाणी न खाता पिता तुम्ही ध्यान साधना करा आणि त्याच्यात तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. मग त्यावेळेला काही कॅलेंडर वगैरे नव्हतं. मग डॉक्टर मिका उसई 21 दगड घेऊन गेले दिवस मोजण्यासाठी. एक एक दिवस झाला का ते एक एक दगड खाली टाकायचे. असं त्यांनी 21 दिवस अन्न पाण्याशिवाय त्या जपानच्या माउंट उरुमा या पर्वतावर ध्यान साधना केली. 21व्या दिवशी काय झालं, निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला. त्यांच्या अंगावर खूप मोठे मोठे आणि छान असे कलरफुल बलून्स यायला लागले आणि त्या बलून्सवर वेगवेगळे सिम्बॉल्स काढलेले होते. ते सर्व त्यांच्या क्राउन चक्राला स्पर्श करत होते आणि डॉक्टर मिका उसई यांना खूप एनर्जी त्याच्यातून मिळत होती. त्यांनी 21 दिवस काहीच अन्न पाणी खाल्लेलं नव्हतं, पिलेलं नव्हतं, तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावर एकदम तेज आलेलं होतं. त्यांना खूप आनंद झाला आणि हे सर्व सांगण्यासाठी ते त्या डोंगरावरून, त्या पर्वतावरून पळत सुटले सर्वांना सांगण्यासाठी. पळता पळता त्यांच्या पायाला ठेच लागली. त्यांच्या पायाच्या अंगठ्यातून रक्त यायला लागलं. त्यांनी त्यांचा हात जो आहे त्या अंगठ्याला एक 5 मिनिटं स्पर्श करून ठेवला आणि त्यातून रक्त येणं, त्याच्या वेदना होत्या त्या लगेच तिथे थांबल्या. ही होती त्यांची पहिली स्वतःला केलेली रेकीची पहिली हिलिंग. त्यानंतर ते त्या पर्वतावरून खाली आले. खाली हॉटेल होती, त्यांना खूप भूक लागली होती. त्यामुळे मग त्यांनी त्या हॉटेलमध्ये त्यांच्या आवडीचा पदार्थ ऑर्डर केला. तो पदार्थ त्यांना वाढण्यासाठी एक 10 ते 12 वर्षाची लहान मुलगी आली. तिच्या चेहऱ्यावर सूज होती कारण तिच्या दाढ असते, दाताची जी दाढ असते त्याला खूप कीड लागलेली होती आणि त्याच्यामुळे खूप सूज आली होती आणि तिला खूप त्याचा त्रास होत होता. तिला त्याच्या खूप वेदना होत होत्या. म्हणून मग डॉक्टर मिका उसईंनी जेव्हा तिच्याकडे बघितलं तेव्हा त्यांनी त्या हॉटेल मालकाला विचारलं का मी हिला हिलिंग करू का, म्हणजे हिला मी स्पर्श करू का असं विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज आलेलं होतं. तर डॉक्टर हॉटेलचे मालक त्यांना हो बोलले. त्याप्रमाणे त्यांनी तिच्या चेहऱ्या गालाला स्पर्श केला आणि तिला एक 5 ते 10 मिनिटांमध्येच तिला खूप आराम मिळाला. तिची पूर्ण चेहऱ्याची सूजही उतरून गेली आणि तिला खूप आराम तिथे मिळाला. ही होती त्यांची दुसरी हिलिंग. त्याच्यानंतर ते स्वतः रेकीचे ग्रँड मास्टर बनले. डॉक्टर हयाशी हे बाजूच्या फोटोमध्ये आहेत बघा, हे त्यांच्या नंतर त्यांचे विद्यार्थी बनले आणि ते देखील रेकीचे सेकंड ग्रँड मास्टर बनले. त्याच्यानंतर ह्या बाजूच्या फोटोमध्ये आहे डॉक्टर हवाई टोकॅटो, हे देखील रेकीच्या ग्रँड मास्टर बनल्या. या स्वतः कॅन्सरच्या 4 स्टेज कॅन्सर मध्ये होत्या त्यांना, तर त्याच्यातून डॉक्टर मिका उसई यांनी त्यांनी हिलिंग दिली. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि पूर्ण भारतात त्यांनी रेकीचा प्रसार केला. ओके,
डॉक्टर मिकाऊस यांनी काय केलं त्याच्यानंतर सर्व गरीब लोकांना त्यांनी हिलिंग द्यायला सुरुवात केली. त्यांचे जे दुखणे होते त्यांना आराम मिळाला पाहिजे यासाठी ते सर्वांना हिलिंग करत होते. एक दिवस काय झालं, त्यांना खूप थकवा यायला लागला. हळूहळू त्यांना खूप विकनेस यायला लागला. त्यावेळेला ते त्यांच्या गुरूंकडे गेले आणि म्हणाले, मी तर खूप चांगलं काम करतो आहे. सर्व गरीब लोकांच्या काही वेदना आहे, त्यांना शारीरिक त्रास होतो आहे, त्यांना मी हिलिंग करतो आहे आणि त्याच्यातून ते बरे होत आहेत. पण मला का थकवा जाणवतो आहे? मग त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं का म्हणे तुम्ही जे काम करता आहात त्याचा तुम्हाला एनर्जी एक्सचेंज घ्यायचा आहे. एनर्जी एक्सचेंज म्हणजे आपण अ, आता जी पैशांची देवाणघेवाण करतो, काही घ्यायचं असेल तर आपण पैसे देतो. तर त्यावेळेला पैसे नव्हते. त्यावेळेला थोडं प्रमाणामध्ये धान्य एकमेकांना दिलं जात होतं. तर ते धान्य तुम्ही थोडंसं काहीतरी एनर्जी एक्सचेंज घ्यायला सुरुवात करा. मग त्याप्रमाणे डॉक्टर मिका उस यांनी थोडंसं एनर्जी एक्सचेंज घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना परत एनर्जी आल्यासारखं जाणवायला लागलं आणि ते पूर्ण एनर्जीने तयार झाले. ओके. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता बघा आपल्याला कोणालाही हिलिंग करायचं आहे तर आपण कोणाकडनं पैसे घ्यायचे नाही आहे का. जसं आपले मुलं आहेत, आपला जोडीदार आहे, आपले आई वडील आहे, आपले सासू सासरे आहे, यांच्याकडनं आपण हिलिंगचे पैसे नाही घेतले तरी देखील चालणार आहे. ओके. कारण ती आपली जबाबदारी आहे. बाकीच्या याच्या व्यतिरिक्त जेही लोक असतील त्यांच्याकडनं तुम्हाला हिलिंग करताना थोड्याफार प्रमाणामध्ये पैसे घ्यायचेच आहे. त्याच्याशिवाय हिलिंग करायचं नाहीये. रेकीची एनर्जी फ्री मध्ये द्यायची नाहीये. ओके. आलंय सगळ्यांच्या लक्षात. आता रेकीचे फायदे काय आहे आपण ते बघणार आहोत. शरीरातील वेदनांमध्ये आराम मिळण्यास मदत होते. जुन्या नकारात्मक भावना आणि त्रास दूर होतो. अंतर्मन शांत आणि स्थिर होते आपले. शरीरातील ऊर्जा चक्र संतुलित करून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. एकाग्रता वाढते आणि नाती सुधारतात. रेकी ध्यानाच्या माध्यमातून गाढ विश्रांती आणि समाधान आपल्याला मिळते. रेकी मनाला शांतता देते आणि आपली चिंता दूर करते. हे रेकीचे फायदे आहेत. रेकीचे 5 प्रिन्सिपल खूप महत्वाचे आहेत. सर्वांनी हे फॉलो करायचे आहे. तर काय आहे ते? त्यातलं सर्वात पहिलं प्रिन्सिपल आहे का आजच्या दिवशी मी राग करणार नाही. आजच्या दिवशी मी राग करणार नाही. सोपं आहे का कठीण आहे? आजच्या दिवशी राग करणार नाही. सोपं आहे. मी तुम्हाला एक सत्य घटना सांगते. एक 10-12 वर्षाचा लहान मुलगा होता. तो स्कूलमध्ये गेला होता आणि त्याच्या आईने तो नसताना एक कपांचा सेट घेतला 300 रुपयाचा. ओके. आणि तो तिने समोरच हॉलमध्ये टेबलावर ठेवला आणि ती किचन मध्ये आपलं काम करत होती. जेव्हा मुलगा शाळेतून घरी आला त्याने बघितलं आल्या आल्या समोर टेबलावर आईने काहीतरी घेतलेलं आहे. तो उत्सुकतेमुळे त्या टेबलाकडे गेला आणि त्याने तो बॉक्स ओपन केला. त्याच्यात त्याला कप दिसले. त्याने आनंदाने एक कप बाहेर काढला आणि त्याच्या हातातून एक कप खाली पडला. कप फुटायचा आवाज आला. आई किचन मधून तशीच धावत आली. आई त्यावेळेला भांडे धुवत होती आणि तिच्या हातामध्ये सांडशी होती. पकड माहितीये ना, सांडशी पकड तिच्या हातामध्ये होती आणि ती त्या कप फुटल्याचा आवाज आला हातात जे होतं तशीच ती हॉलमध्ये आली बघण्यासाठी. तर तिने बघितलं का मुलाच्या हातातून कप फुटलेला आहे. तिला खूप राग आला. तिच्या हातात सांडशी होती. तिने जोरात मुलाला मारून फेकली. ती त्याच्या डोळ्याला लागली आणि तो मुलगा कायमस्वरूपी एका डोळ्याने अधू झालेला आहे. त्या दिवसाचा 300 रुपयाच्या कपांच्या सेटसाठी एक छानसा चांगला मुलगा कायमस्वरूपी एका डोळ्याने अधू झालेला आहे. विचार करा. त्या वेळेला जर तिने त्या रागावर कंट्रोल केला असता तर आज एवढी मोठी घटना घडली असती का?
आज ती जेव्हा बघते तो मुलगा मोठा होतो आहे, त्याच्या बरोबरचे मुलं, आणि हा एका डोळ्याने अधू झालेला आहे. प्रत्येक क्षणाला तिला रडायला येत आहे का माझ्यामुळे माझा मुलगा अधू झालेला आहे. येतंय लक्षात? मग सोपं आहे का नाही रागावर कंट्रोल करणं? आता वाटतंय सोपं का आजच्या दिवसासाठी आपण आपल्या रागावर कंट्रोल करू शकतो? त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे, मी आजच्या दिवशी मी चिंता करणार नाही. आजच्या दिवशी मी चिंता करणार नाही, म्हणजे चिंता ही जी आहे ती आपल्याला चितेपर्यंत नेत राहते. त्याच्यानंतर पुढचं आहे का आजच्या दिवशी मी प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड राहणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड, थँक्यू 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 बोलणार आहे. आजच्या दिवशी मी जेही काम करणार आहे ते पूर्ण इमानदारीने करणार आहे, प्रामाणिकपणे करणार आहे. आणि आजच्या दिवशी मी प्रत्येक प्राण्यासाठी दयाळू राहणार आहे. ओके, हे रेकीचे 5 प्रिन्सिपल आहे. जर तुम्ही रेकी शिकत असाल तर तुम्हाला हे नक्की फॉलो करायचे आहेत. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? बघा, आता आपल्याला आहे ना, जो आपला सबकॉन्शियस माइंडचा एक टॉपिक होता लास्टला, मेडिटेशन, तो आपण आता घेऊया. ओके, तर तो आपला लास्टला आपण घेतो आहे मेडिटेशन. आजपासून आपण रेकीला सुरुवात केलेली आहे. मग आपण कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करतो तर त्यावेळेला आपण कोणाचे आशीर्वाद घेतो? आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घेतो, आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेतो, आणि मग कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करत असतो. मग त्याचप्रमाणे आज आपण आपल्या आई वडिलांचे, आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. रेडी आहात सगळे? छानशा मेडिटेशनला रेडी आहात का? मी आता सांगणार नाही कॅमेरा ऑन करा. आता आजपासून मी एकही दिवस बोलणार नाही. जेवढ्या लोकांचे कॅमेरे ऑन असतील तेवढ्यांचा मी क्लास घेणार आहे. बाकी मग आता तुमची इच्छा. ओके, चला, सर्वांनी मेडिटेशनसाठी रेडी व्हायचं आहे. सर्वांनी मेडिटेशनसाठी रेडी व्हायचं आहे. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपण आशीर्वाद मोठ्यांचे, आई वडिलांचे, गुरुजनांचे आशीर्वाद घेणार आहोत. आणि आजपासून आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत. नव्या ऊर्जा आपल्या जीवनात सामावून घ्यायच्या आहेत. सर्व गुरूंचा, आई वडिलांचा, एंजल्सचा, ईश्वर गुरूंचा आशीर्वाद या पावन दिनी आपलं मन, शरीर, 7 चक्र आणि औरामध्ये परिपूर्ण करायचं आहे. चला तर मग डोळे हलके बंद करायचे आहे. पाठीचा कणा ताठ आणि संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आपलं शरीर, मन, 7 चक्र आणि औराला संपूर्ण सकारात्मकता प्रदान करत आहे. व जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिक सकारात्मक होत आहे. अधिक सकारात्मक होत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आपली जी बॉडी आहे तिला डोक्यापासून पायापर्यंत रिलॅक्स करायचं आहे.
पायापर्यंत रिलॅक्स करायचं आहे आणि स्वतःला अफर्मेशन द्यायची आहे की माझे संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. माझे संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. रिलॅक्स झालेलं आहे. प्रत्येक श्वासासह आपण अधिक शांत आणि मुक्त होत आहोत. आता कल्पना करायची आहे, तुमच्या समोर एक विशाल काळ्या पार्श्वभूमीची स्क्रीन दिसत आहे. जणू एखाद्या खास थिएटरमध्ये तुम्ही एकटे बसले आहात. जस्ट इमॅजिन द स्क्रीन. आता त्या मोठ्या स्क्रीनवर हळूवार पहिला फोटो येतो आहे. तो आपल्या जीवनातील अगदी जवळच्या व्यक्तीचा आहे. ती म्हणजे आपली आई. आपल्या आईचा सुंदर फोटो आपल्या समोर येतो आहे. तिच्या प्रेमळ हस्याने, तिच्या समर्पणाने आणि आपल्यावर असलेल्या अनंत प्रेमाने आपलं मन भारावलं जात आहे. आता मनापासून आपल्याला आईला म्हणायचे आहे, आई, माझ्या आयुष्यात मी एक नवीन प्रवास सुरू करणार आहे. मला तुझा आशीर्वाद, तुझे प्रेम, तुझा अटूट आधार हवा आहे. सो आय जस्ट गिव्हिंग युअर ब्लेसिंग. तुझा आशीर्वाद, तुझे ब्लेसिंग मला पाहिजे आहे. तुझा सपोर्ट मला पाहिजे आहे. आजपासून व्यक्त व्हायचे आहे. आपल्या आई समोर नक्कीच आई आपल्याला सपोर्ट करणार आहे. आज आपल्याला आईचे आशीर्वाद घ्यायचे आहे. आता त्या स्क्रीनवर दुसरा फोटो येतो आहे आणि तो आहे आपल्या वडिलांचा फोटो. वडिलांचा फोटो जेव्हा पुढे येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये फिरतात. बऱ्याचदा वडील आपल्याला रागावले असतील. काही कठीण क्षण आणि प्रेमळ शब्द मनात फिरतात. आपल्या वडिलांनी कुठल्या गोष्टीसाठी आपल्याला नाही म्हटले असेल किंवा त्यांचा रागही आपल्याला आलेला असेल. त्यावेळी कदाचित ते असे का म्हणत आहे, मला असं का करू देत नाही आहे. पण खूप दिवसानंतर आता समजते आहे की ज्या काही गोष्टी त्यांनी नाही सांगितल्या होत्या त्या काहीतरी योग्य कारणासाठी, काहीतरी योग्य गोष्टी आपल्या लाईफमध्ये व्हाव्यात म्हणून सांगितल्या. आतल्या भावनांना स्वीकारून त्यांच्याकडून मिळाल्या मार्गदर्शनाचे आणि त्यांच्या कठोर परंतु प्रेमळ उपदेशाचे स्मरण करा आणि त्यांना म्हणा, बाबा, आज मला आपल्या प्रेम आणि मार्गदर्शनाची अधिक आवश्यकता आहे. मी नवीन सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकत आहे आणि मला तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम आणि तुमचा आधार हवा आहे. तुमच्या शिकवणुकीच्या प्रकाशात मी वाटचाल करीन. नेहमी माझ्या सोबत राहा. त्यांना थँक्यू म्हणायचे आहे. आता त्या स्क्रीनवर जे तुमचे गुरु आहे तुम्ही त्यांना गुरु मानतात. त्यांच्याकडून तुम्ही खूप काही शिकले असाल. त्या सर्व गुरूंचे फोटो तुम्हाला तिथे दिसत आहे. कदाचित तुमच्या शाळेतले गुरु असतील. काही गुरु महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचे गुरु असतील. काही गुरु प्रोफेशनल लाईफ मधले असतील. काही पर्सनल लाईफ मधले असतील. काही गुरु स्पिरिच्युअल लाईफ मधले असतील. त्या प्रत्येकाचा फोटो तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसतो आहे. ज्यांनी आपल्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर आपल्याला शिकवले, मार्गदर्शन केले आणि प्रेरित केले. त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यातील ज्ञान आणि अनुभव आपल्या मनाला स्पर्श करतो आहे. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो आहे. आपल्या गुरूंशी बोलायचे आहे. मी एका नवीन गोष्टीची सुरुवात करते आहे.
तुमचा आशीर्वाद, तुमचे प्रेम, तुमचा सपोर्ट मला त्यासाठी पाहिजे आहे. गुरु, शिक्षक आणि मार्गदर्शक, तुमच्या प्रेमळ आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम मला या नवीन प्रवासासाठी मार्गदर्शक ठरेल. नक्कीच आपले आई वडील, गुरु, आपले मित्र मंडळी हे सर्व लोक आपल्याला या गोष्टीमध्ये सपोर्ट करणार आहे, प्रेम देणार आहे. सो त्यांना सांगायचे आहे, मी एका नवीन ऊर्जेला, नवीन गोष्टीला, नवीन कामाला सुरुवात करत आहे. सो मला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम, सपोर्ट याची अत्यंत आवश्यकता आहे. त्या सर्वांना थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचे आहे. आणि आता हळुवारपणे आपल्या पूर्व अवस्थेत आपल्याला परत यायचे आहे. या ध्यान साधनेत आपल्याला आपल्या अंतःकरणातील प्रेम, कृतज्ञता आणि आदर जागृत करण्यास मदत होत आहे. हळुवार दोन्ही हात रफ करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहेत. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे. चला, कसं वाटतंय? कोण शेअर करतं? हँड रेज करायचं आहे. मध्येच कोणीच बोलायचं नाहीये. कोण शेअर करतं? काय अनुभव आला? कोणाला आई वडील दिसले? कोणी आशीर्वाद घेतले आई वडिलांचे? कोणालाच दिसते नाही आई वडील? पूजा मॅडम बोला. येस मॅम, जेव्हा आपण बघत होतो त्यावेळेस ऍक्च्युली जे माझे म्हणजे फोटोज आहेत मम्मी पप्पांचे असे जे मला आवडतात ते ऍक्च्युअल मध्ये तसे दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची ती स्माइल आठवत होती. खूप छान वाटलं. अरे वा, खूप छान. आई वडिलांचे आशीर्वाद घेतले का पण? हो हो, घेतले. येस, व्हेरी गुड, खूप छान. अजून अजून कोण शेअर करेल? बाकीचे कोणीच शेअर नाही करणार. हा, दीप्ती मॅडम बोला. माझे वडील वारले होते. ते मला बऱ्याच दिवसांनी कधीच दिसले नाही, पण मी आज माझ्या वडिलांना प्रत्यक्ष बघितल्यासारखं मला झालं आणि त्यांचा मला आशीर्वाद असल्यागत मला फील झालं. माझ्या अरे वा, वडिलांना खूप बघितलं. छान, खूप छान. खूपच छान अनुभव आला तुम्हाला. थँक्यू. येस येस, चालेल. चला, मग मी ग्रुप ओपन करते. काही लोक इथे बोलू शकत नाही, ते ग्रुपवर बोलतात. ओके, ठीक आहे. ग्रुपवर तुमचे कमेंट्स टाका, तुम्हाला कसं वाटलेलं आहे. ओके, चालेल. चला, आपण थांबूया. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आज आपलं जरा थेरॉटिकल पार्ट होता, व्हॉट इज रेकी वगैरे. उद्यापासून आपले प्रॅक्टिकल्स चालू राहणार आहे. त्याच्यामुळे उद्यापासून क्लास मिस करू नका. तुम्ही रेकॉर्डिंग बघणार आहात, पण जेव्हा माझ्यासमोर इथे तुम्ही प्रॅक्टिकल करतात, जर त्याच्यात काही चुकत असेल तर मी तुम्हाला इथे क्लिअर करू शकते. ओके, तर म्हणून तुम्ही शक्यतो लाईव्ह मध्ये करायचा प्रयत्न करा. ज्यांना नाही शक्य आहे जॉबमुळे, त्यांनी मग रेकॉर्डिंग बघितले तरी चालणार आहे. ओके, आणि मी तुम्हाला अफर्मेशनचा जो माझा व्हिडिओ आहे युट्यूबचा, तो तुम्हाला ग्रुपवर शेअर करेल. त्याप्रमाणे तुम्ही करून बघा. तुमच्या लाईफमध्ये खरंच खूप चेंजेस होणार आहे. तुम्ही अगदी 21 दिवस जी अफर्मेशन लिहाल ना, साधी एकच अफर्मेशन लिहा, सोपी, कमी शलाका आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेली आहे. तुमचं नाव टाका आणि लिहा. बघा, तुमच्याकडे ना कुठून ह्या महिन्यामध्ये पैशाचे इतके सोर्स येतील का तुमचं जे महिन्याचं जे आपल्याला दर महिन्याचं आपलं अर्निंग माहिती असतं,
पण ह्या महिन्याला नक्कीच त्याच्यात वाढ झालेली असेल 21 दिवसानंतर. ओके, रोजच लगेच वाढ नाही होणार. थोडे दिवस आपल्याला ते युनिव्हर्सला सांगावं लागेल का मला हे हवं आहे. युनिव्हर्सला आपल्याला सांगावं लागतं, मग ते आपल्याला मिळतं. पण तुम्ही सांगायला सुरुवात तर करा. तुमच्या लाईफमध्ये नक्कीच बदल घडणार आहे. ओके, चालेल. चला आपण थांबूया. बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.